सर्व ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार. आजच्या व्हिडिओचा विषय व्हॉट्सॲपमध्ये एखाद्या ग्रुपमध्ये आपण ऑनलाईन प्रश्नमंजुषा पोल या व्हॉट्सॲपमधील सुविधेच्याद्वारे कशी घेऊ शकतो याची माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देणार आहे. आज मी माझ्या ऑनलाईन प्रश्नमंजुषेचा विषय हा साधारणपणे स्मार्टफोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि व्हॉट्सॲप या संबंधीच्या ज्या सुविधा असतात त्याच्यावर मी प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑप्शन्स म्हणजे त्यातला बरोबर ऑप्शन किंवा चुकीचा ऑप्शन कुठला आहे हे सिलेक्ट करण्यासंबंधीचे पोल इथे मी पोस्ट केलेले आहेत आणि लोकांनी त्यावर मतदान करून मग त्यातून मी त्या लोकांना मार्क देणार आहे. अशा प्रकारे कोणत्याही विषयावर म्हणजे जनरल नॉलेज म्हणा, सायन्स, गणित या विषयावर आपण पोल तयार करू शकतो, प्रश्नमंजुषा तयार करू शकतो, पोलद्वारे प्रश्न विचारू शकतो, त्याची ऑप्शन पर्याय देऊ शकतो आणि त्या पर्यायावर क्लिक करून लोक किंवा ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी हा व्हिडिओ मी तयार केला आहे. तर पाहूया आपण कशा प्रकारे मी तो व्हिडिओ तयार केलेला आहे. मी प्रथमतः माझ्या ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपमधल्या सदस्यांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेत आहे आणि त्याचे साधारणपणे स्वरूप कसे असणार आहे असा एक मेसेज तयार केला आहे आणि तो मेसेज मी पहिल्यांदा ग्रुपमध्ये पोस्ट केला आहे आणि वरच्या बाजूला तुम्हाला दिसेल की मी तो तिथे पिनही केलेला आहे. पिन केल्यामुळे त्या मेसेजकडं सर्वांचं लक्ष जातं, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि हे साधारणपणे लोकांच्या माहितीमध्ये भर पडावी, त्यांची ज्ञानवृद्धी व्हावी यासाठी मी तो केला आहे आणि लोकांकडूनही त्याला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मला मिळत आहे. आता मी तुम्हाला खाली मी केलेले पोल आणि 1-2 पोलमधला मजकूर आणि पर्याय हे दाखवत आहे. आता पहिला पोल मी असा प्रकारे टाकला आहे ज्यामध्ये प्रश्न विचारला आहे की व्हॉट्सॲपवर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह न करता देखील थेट मेसेज पाठवता येतो. खालीलपैकी कोणती पद्धत यासाठी जास्त योग्य आहे? आणि त्याला असे खाली पर्याय दिलेत की फोन बंद करून पुन्हा चालू करणे, व्हॉट्सॲप सिलेक्ट कॉन्टॅक्ट ऑप्शनमध्ये थेट नंबर टाईप करून चॅट ओपन करणे आणि मेसेज पाठवणे, इंटरनेट बंद करून पुन्हा चालू करून मग मेसेज पाठवणे आणि चौथा ऑप्शन दिला आहे सदर व्यक्तीला फोन करून हाय मेसेज पाठवण्यास सांगून मग त्या नंबरवरती मेसेज पाठवणे. अर्थातच ह्या प्रश्नाचे उत्तर हे व्हॉट्सॲप सिलेक्ट कॉन्टॅक्ट ऑप्शनमध्ये थेट नंबर टाईप करून चॅट ओपन करणे आणि मेसेज पाठवणे हा असल्यामुळं बऱ्याच जणांनी त्या ऑप्शनला सिलेक्ट केलं. इथं शेजारी 11 नंबर दिसत आहे आणि तोच खरा उत्तर आहे. आणखीन 1-2 प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल आणि त्यानंतर मग मी कशा प्रकारे पोल खाली पोस्ट केलेत ते तुम्हाला दिसून येईल. दुसरा प्रश्न मी असा विचारला आहे की स्मार्टफोनमध्ये फ्लाईट किंवा एरोप्लेन मोड हा पर्याय चालू केल्यावर खालीलपैकी काय घडते? उदाहरणार्थ 1 नंबरला फोनची मेमरी आपोआप रिकामी होते आणि फोनचा स्पीड विमानासारखा वाढतो. दुसरा पर्याय फोनमधील सर्व विमानांचे सेव्ह केलेले फोटो कायमचे डिलीट होतात. तिसरा पर्याय आहे की फोनचे सिम कार्ड, नेटवर्क, कॉल आणि इंटरनेट बंद होते आणि हाच पर्याय योग्य असल्यामुळे लोकांनी त्याच्यावर जास्तीत जास्त मतदान केले. आणि चौथा पर्याय आहे फोनचा कॅमेरा अधिक चांगला फोटो काढू शकतो. आता त्यानंतर मी आणखीन एक प्रश्न विचारला आहे व्हॉट्सॲपवर आलेल्या एखाद्या मेसेजवर डिलीट फॉर एव्हरीवन हा पर्याय वापरल्यास काय होते? पहिला पर्याय मेसेज फक्त तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲपमधून काढून टाकला जातो. दुसरा पर्याय व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आलेले सर्व मेसेजेस एकदम डिलीट होतात. तिसरा पर्याय जो योग्य आहे की तो मेसेज तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या अशा दोघांच्याही फोनमधील व्हॉट्सॲपमधून डिलीट होतो. अशा प्रकारे मी 15 पोल्स इथे टाकलेले आहेत. त्यातले काही तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि भरभर त्यासाठी स्क्रोल अप करते. आपले व्हॉट्सॲप स्टेटस फक्त काही ठराविक कॉन्टॅक्ट्सनाच बघता येऊ शकताल हे ठरवण्याचे ऑप्शन कोठे असतात? हे ऑप्शन मी इथं खाली दिलेले आहेत. लोक त्याच्यावर मतदान करत आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चॉटबॉट किंवा AI आधारित मोबाईल ॲप नाही? इथंही मी खाली 4 पर्याय दिलेले आहेत.
व्हॉट्सॲप डाउनलोड केल्यानंतर प्रथम वेळेस त्याचा वापर सुरू करण्यासाठी वापरकर्त्याने प्राधान्याने खालीलपैकी कोणती माहिती देणे सध्या अत्यावश्यक आहे. यामध्ये सुद्धा ईमेल ॲड्रेस, पूर्ण नाव, फोन नंबर आणि पत्ता असे 4 पर्याय दिलेत. त्यापैकी फोन नंबर हा पर्याय बरोबर आहे आणि लोक त्या जास्तीत जास्त मतदान करत आहेत. व्हॉट्सॲपमधील लास्ट सीन म्हणजे युजरने शेवटचे व्हॉट्सॲप किती वाजता बघितले आहे हा पर्याय सर्वांसाठी बंद केल्यास सदर व्यक्तीचे लास्ट सीन कोणालाही दिसत नाही. या संदर्भात खालील कोणते स्टेटमेंट चुकीचे आहे असा आता उलटा प्रश्न विचारला आहे आणि या स्टेटमेंटमधनं चुकीच्या स्टेटमेंटवर लोकांनी क्लिक करायची आहे. चुकीचं स्टेटमेंट असं आहे की लास्ट सीन बंद केल्यावर आपण कोणालाही व्हॉट्सॲप कॉल करू शकत नाही. बाकीचे सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न असा विचारला आहे की व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट करताना त्यामध्ये प्रश्न किंवा क्वेश्चन विचारण्याची सोय असते. या संदर्भात खालीलपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे. ते अशी 4 मी स्टेटमेंट दिलेली आहेत आणि त्यातलं खरं उत्तर हे असं आहे की ही सोय मीडिया स्टेटसमध्ये उपलब्ध असते आणि स्टेटस पाहणारा त्याचे उत्तर देऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की AI चॅटबॉटमध्ये उत्तम प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यामध्ये मी असे 4 पर्याय दिलेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे की प्रॉम्प्टमध्ये स्पष्ट संदर्भ कॉन्टेक्स्ट आणि विशिष्ट भूमिका रोल देणे आवश्यक असते. त्यानंतरचा प्रश्न आहे नवीन स्मार्टफोन अँड्रॉईड आणि iOS घेतला की साधारणपणे 3 ते 5 वर्षापर्यंत आपले नवीन स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर सिस्टीम अपडेट्स मिळत असतात. सदर अपडेट डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी कोठे दिसून येतात. त्यासाठी मी 4 पर्याय दिलेत आणि त्यातला बरोबर पर्याय हा स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये हे पर्याय असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट्सॲपमध्ये स्वतःचेच फोन नंबर चॅटवरती स्वतःचाच मेसेज पाठवायची सोय केलेली असते. सदर सुविधेचे नाव सदर स्वतःचे चॅटमध्ये असे दिसते. ह्यालाही मी खाली 4 पर्याय दिलेत. नंतरचा प्रश्न आहे आपल्या व्हॉट्सॲपच्या मेन चॅट स्क्रीनवरती ग्रुप चॅटची गर्दी ग्रुपमधून एक्झिट न होता खालील ऑप्शनने कमी करता येते. यालाही मी 4 पर्याय दिलेत. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरण AIचा प्रत्यक्ष वापर दर्शवते. आपण रोज वापरत असलेल्या काही ॲप्स आणि सेवा AIच्या मदतीने आपल्याला सूचना देतात, आवाज ओळखतात किंवा फोटो ओळखतात. यामध्ये सुद्धा मी 4 पर्याय दिलेले आहेत. व्हॉट्सॲपमधील मेन्शन सुविधेअंतर्गत व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवताना एखाद्याला मेन्शन करण्याबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असा प्रश्न मी विचारला आहे आणि त्याला 4 ऑप्शन दिलेत. प्रश्न आता दुसरा असा आहे की ChatGPT आणि गुगल जेमिनी सारखे चॅटबॉट्स लार्ज लँग्वेज मॉडेल LLM या तंत्रज्ञानावर आधारित असतात. याचा अर्थ काय. याच्या अर्थाचे 4 पर्याय मी दिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न संपलेला असून मी जे पोल घेतलेत त्या संदर्भाची एक माहिती की लोकांनी पोलला उत्तर केव्हा द्यायचे आणि त्यानंतर विजेत्याला डिक्लेअर केलं जाईल अशा माहितीचा मी मेसेज खाली टाकला आहे, तो तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्हॉट्सॲपवरती ज्ञानामध्ये भर पाडण्याच्या दृष्टीने लोकांना जरा जास्त ज्ञान देण्याच्या दृष्टीने कोणत्याही विषयावर एखादा विषय आपण निवडून त्यावर अशा प्रकारचे पोल तयार करून लोकांकडून त्याची उत्तरं मागून घेऊ शकतो. त्यामुळे लोकांनाही नवीन नवीन माहिती कळती, हा त्यामागचा उद्देश आहे. मी अशा प्रकारचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर तयार करत असतो. आपण कृपया माझा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अशा प्रकारे माझ्या चॅनलमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर माझे व्हिडिओ नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब करा, हे महत्त्वाचे आहे. धन्यवाद.